नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो. 30 दिवस 30 रेखीचे व्हिडिओ या सिरीजमध्ये. आणि मागील काही दिवसापासून आपण चक्र या विषयावर डिस्कस करत आहोत. तर आज ज्या चक्रावर आपण बोलणार आहोत ते चक्र आहे आपलं थर्ड आय चक्र. इकडे जे असते ते ओके. त्याला मराठीमध्ये आज्ञाचक्र असं म्हटलं जाते. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की रेकीमध्ये 7 चक्रांना किती महत्त्व दिलेलं आहे. तर आज ज्या चक्राबद्दल आपण बोलणार आहोत ते आहे थर्ड आय चक्र म्हणजेच आज्ञाचक्र. सो माझं नाव आहे डॉक्टर सागर गारवे. आणि ह्या चक्राची सर्वात पहिले आपण समजू की याची जागा कुठं आहे. याची जागा आहे इथे, दोन भुवयाच्या मध्ये, जिथे आपण टिळा लावतो, टिक्का लावतो त्या ठिकाणी. आणि मागून आणि पुढून जर का आपण असा हात ठेवला तर याचं जे मध्य भाग आहे त्या ठिकाणी ते चक्र त्या ठिकाणी आहे. ओके. सो ह्या चक्राचं काम आहे ज्ञान, अंतर्ज्ञान, आध्यात्मिक दृष्टी, हे सर्व काही याचे काम आहेत. हे चक्र जर का आपल्याला ओपन करायचं असेल किंवा ओपन झालेलं असेल एखाद्या व्यक्तीचं, तर तो प्रत्येक गोष्टीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून, एका वेगळ्या दृष्टीने बघू शकतो. आपली निर्णय क्षमता जर का हे चक्र ओपन झालं तर वाढू शकते. आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज हा स्पष्टप्रमाणे ऐकू शकतो. भ्रम, भीती यावर आपल्याला मात करता येते. तर हे याचे बेनिफिट आहे. पण हे चक्र ज्यावेळी असंतुलित असेल किंवा इम्बॅलन्स असेल तेव्हा काय होते आपल्या लाईफमध्ये, तर आपल्या लाईफमध्ये गोंधळ होतो. निर्णय घेता येत नाही आपल्याला. निर्णय घेताना आपल्याला भीती वाटते. अतिविचार येऊ शकतो. डोकेदुखी अशा लोकांना होऊ शकते. डोळ्यांचे त्रास होऊ शकतात. अशा जर काही गोष्टी घडत असतील, रात्री झोप येणार नाही या लोकांना बऱ्याचदा. अशा जर का काही गोष्टी घडत असतील तर नक्कीच हे चक्र आपलं इम्बॅलन्स आहे आणि त्याला आपण बॅलन्स केलं पाहिजे. त्याच्यासाठी काही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे, खूप महत्त्वाची गोष्ट. तर पहिला उपाय आहे ध्यान. ध्यान म्हणजे मेडिटेशन करा, ध्यान करा. त्यावेळी आपलं लक्ष जे आहे या दोन भुवयांच्या मध्ये तुम्ही केंद्रित करा. लांब श्वास घ्या, खोल श्वास. खोल श्वास घ्या, सोडा. डोळ्यासमोर निळ्या रंगाची कल्पना तुम्ही करा किंवा जांभळ्या रंगाची कल्पना करा. मनातल्या मनात ओम हा मंत्र तुम्ही म्हणा. याने सुद्धा तुमचं जे चक्र आहे ते ॲक्टिवेट होण्यासाठी हेल्प होईल. कुठलं चक्र? तुमचं आज्ञाचक्र. ओके. सो एक क्रिस्टल आहे ज्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. त्याचं नाव आहे ॲमिथेस्ट. ओके. माझ्याकडे ही एक बॉटल आहे, याच्यामध्ये सुद्धा तो ॲमिथेस्ट क्रिस्टल आहे. त्याचा वापर तुम्ही करू शकता. सेवन चक्र नावाचं एक ब्रेसलेट मिळते, ते ब्रेसलेट सुद्धा तुम्ही वापरू शकता. ओके. काही सुगंध जसं की लव्हेंडर बघा, हे माझ्याकडे आहे. ओके. सो असे काही तुम्ही जे सुगंध आहेत ते वापरू शकता. याने सुद्धा तुम्हाला ते चक्र ॲक्टिवेट करायला हेल्प होईल. पुढची महत्त्वाची गोष्ट, खाण्यामध्ये ब्लूबेरी, जांभळे फळं, बदाम, हर्बल टी यामुळे सुद्धा या चक्राची ऊर्जा वाढते आणि तुम्हाला हे चक्र ॲक्टिवेट करायला काय होते, हेल्प होते. आता एक छोटासा अनुभव मला तुम्हाला द्यायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी एक काम करायचं. हा व्हिडिओ जर का तुम्ही शांततेत बघत असाल तर यू क्लोज युअर आईज, डोळे बंद करायचे आहेत. आणि खोल श्वास घ्यायचा आहे. लांब श्वास घ्यायचा. तोंडावाटे हा श्वास सोडायचा. पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा. तोंडावाटे सोडायचा. आणि तिसरा श्वास जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा मनोमन तुम्हाला दोन भुवयाच्या मध्ये तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि मनात एक उच्चारण करायचं आहे. ते उच्चारण आहे ओम. ओम असं उच्चारण करायचं आहे. श्वास घ्यायचा आहे. लक्ष दोन भुवयाच्या मध्ये केंद्रित करायचं आहे. आणि मनातल्या मनात मंत्र म्हणायचा आहे ओम. ही प्रॅक्टिस दिवसातून 3, 4, 5 वेळाही तुम्ही करू शकता. असं केल्याने काय होईल की तुमचं अंतर्मनाची जी पॉवर आहे ती वाढेल. तुमचं आज्ञाचक्र ॲक्टिवेट होईल आणि तुम्ही शांत, अधिक स्पष्ट आणि कनेक्टेड फील कराल. ओके. सो ही प्रॅक्टिस तुम्ही हळूहळू करू शकता. हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही जर का पहिल्यांदा या चॅनलला आले असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. दररोजचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय. सो कृपया करून ते व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. आज्ञाचक्र जेव्हा संतुलित होईल, जेव्हा बॅलन्स होईल, तेव्हा आपलं आयुष्य अधिक जास्त ब्राईट होईल, अधिक जास्त प्रकाशमान होईल. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 10 वाजता. थँक्यू सो मच.